शिवसेना ही मराठी माणसाच्या भावना विश्वाशी जोडलेली संघटना जेव्हा एक राजकीय पक्षाच्या तोंडवळ्यात समोर यायला लागली तेव्हा ती इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळीच होती. पण 1984 नंतरचा या सेनेचा राजकीय उत्कर्ष तिला सामान्य मराठी माणसांपासून लांब 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 असा लांब लांब नेत गेला. बेशक आज कोणी झोपेतूनही उठवून प्रश्न विचारला की शिवसेना कोणाची रे, उत्तर एकच येईल आतून, शिवसेना माझ्या बाळासाहेबांची. ती फुटेल, तिची शकलं होतील, तुकड्या तुकड्यांवर कोणी स्वतंत्रपणे आपला हक्क सांगेल, आपलं नाव लावेल त्याला. पण मराठी माणसाच्या मनात जी शिवसेना आहे ना, ती फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. आमच्यासाठी शिवसेना प्रमुख हे एकच होते, फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज 19 जून 2026, आजपासून 60 वर्ष आधी वंदनीय शिवसेना प्रमुखांनी ज्या संघटनेची स्थापना केली, त्या संघटनेची संघर्षानं भरलेली जी 60 वर्ष होती, त्यातली किमान 30 वर्ष मी स्वतः फार जवळून अनुभवलेली आहेत. 1966ला सेनेचा जन्म झाला आणि त्यानंतर 8 वर्षांनी माझा जन्म झाला. शिवसैनिक असलेल्या वडिलांच्या सोबत त्यांच्या कडेवर बसून अगदी नकळत्या वयात मी सेनेच्या शाखेत जात होतो. शिवाजी पार्कातल्या सभेला जात होतो. तोवर फारसं काही समजत नव्हतं, पण 10-12 वर्षांचं होईपर्यंत शिवसेना कळू लागली. खऱ्या अर्थानं विचाराल तर शिवसेनेनं राजकारण केलेलं मला कधी दिसलंच नाही त्या कालखंडात. मी ज्या भागात लहानाचा मोठा झालो, माझा जन्म झाला त्या भागात, गिरगावातल्या खेतवाडीत, काँग्रेसी नेत्यांचं वर्चस्व दिसायचं नेहमी. मुरली देवराय बरीच वर्ष खासदार होते आमचे. आमच्या भागातला नगरसेवकही काँग्रेसी होता, कोणीतरी रुसी मेहता नाव होतं त्याचं. तर आमच्या मागच्या बाजूला ते अमीन पटेल होते, अमीन पटेल वगैरे. पण खेतवाडी, कुंभारवाडा, सरदार पटेल रोड, SVP रोड ज्याला म्हणायचं, तो भाग बऱ्यापैकी शिवसेनेच्या शिलेदारांच्या दादागिरीचा भाग होता. या मुस्लिम बहुल भागात राहत असताना, म्हणजे मी राहायचो तो भाग बऱ्यापैकी मुस्लिम बहुल होता, आणि त्या भागात राहत असताना 1984 सालची एक दंगल मी अनुभवलेली आहे. वय वर्ष 10. तेव्हाचं फारसं आठवत नाही मला. मग 1993च्या दंगलीत वय माझं होतं 19. यावेळेस राहायला चारकोपला आलो होतो, दक्षिण मुंबईतून थेट उत्तर मुंबईत. या सगळ्या प्रवासात शिवसैनिक असल्याचं एक भावनिक बळ मात्र सतत पाठीशी असायचं. अर्थात याला कारणीभूत होते हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. शिवसेना ही मराठी माणसाच्या भावना विश्वाशी जोडलेली संघटना जेव्हा एक राजकीय पक्षाच्या तोंडवळ्यात समोर यायला लागली तेव्हा ती इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळीच होती. निवडणुका लढवताना शिवसैनिक खरोखरच स्वतःच्या खिशातला रुपयाचा वडापाव खायचा, इतरांना खायला घालायचा, ज्याची ऐपत नसायची त्याला. घरातल्या गावाच्या पिठाची खळ बनवून उमेदवारांची पोस्टर चिटकवत रात्रभर हिंडायचा. मी स्वतः भिंती रंगवल्यात निवडणुकीच्या प्रचाराच्या, स्लोगन्स लिहिलेत. पण 1984 नंतरचा या सेनेचा राजकीय उत्कर्ष तिला सामान्य मराठी माणसांपासून लांब 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 असा लांब लांब नेत गेला. बेशक आज कोणी झोपेतूनही उठवून प्रश्न विचारला की शिवसेना कोणाची रे, तर उत्तर एकच येईल आतून, शिवसेना माझ्या बाळासाहेबांची. ती फुटेल, तिची शकलं होतील, तुकड्या तुकड्यांवर कोणी स्वतंत्रपणे आपला हक्क सांगेल, आपलं नाव लावेल त्याला. पण मराठी माणसाच्या मनात जी शिवसेना आहे ना, ती फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंचीच आहे. आमच्यासाठी शिवसेना प्रमुख हे एकच होते, फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे. पण आज या संघटनेची अवस्था काय झाली? आपण आज सतत या संघटनेच्या अवस्थेबद्दल बोलत असतो, पण मागच्या 60 वर्षात या संघटनेत काय काय स्थित्यंतरं घडली आहेत, ही स्थित्यंतरं खरंच स्थित्यंतरं म्हणवण्याच्या लायकीची होती का, याचाही तुम्ही विचार केला पाहिजे. बोलता बोलता आपण बोलून जातो. ही स्थित्यंतरं होती की काही मुठभर लोकांच्या महत्वाकांक्षांनी लाक्षागृहात पेटवलेली मशाल होती. अंगार के काय म्हणतात त्याला, ते बारूद की ढेर पे बैठ के सिगरेट जिलाने वाले को क्या बोलते है ना, तसं हे लाक्षागृहात पेटवलेली मशाल होती. मुद्दाम मुठभर बोलतोय मी. सेनेत सतत मुठभरांचंच भलं होताना दिसलंय मला. मनोहर जोशी असतील, छगन भुजबळ असतील, नारायण राणे असतील, ही नावं आपण महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर अगदी तळपताना झळकताना पाहिली. पण सेनेच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्यांनाही आपण बऱ्यापैकी यशस्वी होताना, श्रीमंत होताना पाहिलंय की. स्कूटरवरचा शाखा प्रमुख आपण फॉर्च्युनरमध्ये फिरताना पाहिलाय. आज एक नव शिवसैनिक नावाची एक जमात जी आहे राजकीय पक्षात, या ठाकरेंच्या पुढच्या पिढीनं निर्माण करून ठेवली. कॉर्पोरेट, सोशल मीडिया आणि पेज 3 कल्चर यांना जवळ करत
एक वेगळं दालन उघडून घेतलंय त्यांनी आपल्या तुंबड्या भरण्यासाठी. पूर्वी चाळीतला कुणीही आजारी पडला तर त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी टॅक्सी आणायची, त्यापासून त्या हॉस्पिटलच्या रांगेत केस पेपर काढण्यासाठी उभं राहायचं, तिथपासून तो रुग्ण बरा होईपर्यंत, म्हणजे त्याच्या जवळचं कोणी नसेल तर हे शिवसैनिकच रात्री त्या रुग्णाच्या खाटेखाली हॉस्पिटलमधल्या न्यूजपेपर अंथरून पडून असायचे. त्या पेशंटला रात्री अपरात्री कुठलं काय लागलं, काय झालं तर घरचा नाही पण दारचा मराठी पोऱ्या धावत असायचा त्यासाठी. त्या लेकीला सासरचे छळतायत ही तक्रार पोलिसात नाही करायचे आईबाप, तर हे लोक कुठं जायचे? शिवसेनेच्या शाखेत. आणि मग आमची गरीबघरची लेक तिच्या सासरला सुखानं नांदायची. शाखा प्रमुखानं संध्याकाळी शाखेवर बोलावलंय हा निरोपच अर्धा इलाज करून जायचा जो कोणी असायचा सासरच्यांचा. आज नाही राहिला तो दरारा, नाही राहिला तो टेरर शाखा प्रमुख. कोणालाही भिडणारे शिवसैनिक नाही राहिले, आणि नाही राहिला त्या शाखा जिथं साधा टेबल फॅनही नसायचा, उकडत असायचं. लोक हातातले जे न्यूजपेपर असायचे त्याने अशा हवा घेत बसायचे, पण आतून तळमळीनं लोकांची कामं करायला बसायची तिथे. आज कित्येक शाखा बघा एअर कंडिशन्ड आहेत, कारण आत बसणारा माणूस तोही आतून अंतर्बाह्य बदललाय. तर यावरूनच सांगता येतं, समजता येतं की शिवसेना बदलली आहे. मुंबईची डेमोग्राफी बदलली, परप्रांतीयांनी आमच्या जागा हिसकावून घेतल्या, ते आमच्या उरावर बसले, डोक्यावर बसले. आम्ही हे सगळं सहन करणारे षंड होतो का? नाही. आमच्या दमण्यातही शिवसेना प्रमुखांचे ते शब्द सळसळत असायचे की गांडूची औलाद बनून जगू नका. पण समस्त मराठी माणसाला शिवसैनिकांच्या एका पिढीला गांडू बनवलं ते या महाराष्ट्रातल्या राजकारणानं. आता खोक्यांच्या गोष्टी करणारे काहीही म्हणत, सुरुवात पाकिटांनी झाली हे मान्य करा. आता आले खोक्या पेट्या. पूर्वी पाकिटं यायची शाखेत, गुजराती मारवाडी बनिया बिल्डरची माणसं पाकिटं आणून देऊ लागली. त्या पाकिटाचं वजन हळूहळू वाढत गेलं आणि आता तर पाकिट संस्कृती जाऊन खोक्यांची चलती वाढली. माझ्या बाळासाहेबांनी स्थापन केलेली माझ्यासारख्या कित्येक मराठी तरुणांसाठी आमचा दबलेला दाबलेला जो आवाज आहे तो आवाज बनण्यासाठी स्थापन केलेली, आम्हाला नोकरी धंदा करता यावा, तोही सन्मानानं करता यावा, आम्हाला आमच्याच घरात छानसे जगता यावं, मान वर करून जगता यावं म्हणून स्थापन केलेली शिवसेना आज ती तिच्या मूळ स्वरूपात शिल्लक उरलेली नाहीये. आज मातोश्रीवर फक्त बाळासाहेबांची ती पुण्यतीर्थ समान खोली आहे, त्यांचं आसन आहे, पण बाळासाहेबांच्या आठवणीनं किंवा त्यांच्या स्मरणानं भारीत करून टाकणारं वातावरण मात्र तिथं नाहीये. त्यामुळे त्यांच्या बायोलॉजिकल वारसदारांकडेही त्यांच्या विचारांचा वारसा आलेला नाही हे स्पष्ट झालंय. असता तर माझ्या बाळासाहेबांची शिवसेना अशी फुटलीच नसती. आता एकनाथ शिंदेकडे तरी शिवसेना आहे का जिला आपण बाळासाहेबांची शिवसेना म्हणू शकतो? तर याचं उत्तरही नाही असंच आहे. एक गोडाऊन रिकामं करायचं आहे म्हणून इकडचा माल मिळेल त्या किमतीत दुसऱ्या गोडाऊनमध्ये शिफ्ट करण्याचं काम सध्या शिंदेच्या नेतृत्वात चाललंय. अर्थात यामागे चालविता बोलविता चावी मारणारा धनी जो असतो तो कुणी औरच आहे हे काही सांगायला नको तुम्हाला. पण आज आपल्याकडची संख्या केवढी मोठी आहे दाखवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. मोठ्या साहेबांनी शिवसेना वाढवताना दत्ताजी साळवी, सुधीर जोशी, दत्ताजी नलावडे, लीलाधर डाके, चंद्रकांत खैरे, तुम्हाला एक नाव सांगतो मी, गुलाबराव गावंडे नाव ऐकलंय कधी तुम्ही? नवशिवसैनिकांना हा प्रश्न आहे माझा, तुम्हाला गुलाबराव गावंडे कोण माहिती आहे का? असली नररत्न साहेबांनी पारखून घेतली, अनेकांना घासून पुसून पैलू पाडले, त्यांना हिऱ्याचा दर्जा दिला. थोडक्यात काय तर खोगीर भरती करणं टाळलं त्यांनी. आता जे चाललंय ती गोडाऊन रिकामं करण्याची प्रोसेस आहे, त्यात तो माल पारखून घेणं हा क्रायटेरियाच ठेवलेला दिसत नाही. आज शिंदेसोबत गजानन कीर्तीकर, रामदास कदम, आनंदराव अडसूळ असे ज्येष्ठ नेते आलेत. यातल्या रामदासबाईंनी स्वतःला काही नको म्हणत आपल्या दोन्ही पोरांची व्यवस्थित सोय लावून घेतली आहे. एक मंत्री आहे, एकाकडे महामंडळ आहे. तर गजाभाऊंना वाटलं होतं आपल्या अनुभवाचा पक्षाला उपयोग होईल. ते अगदी स्थानिक लोकाधिकार समितीपासून संघटना वाढवत आले होते, त्यांना संघटनेचं ॲडमिनिस्ट्रेशन कसं करायचं ते माहिती आहे, पण त्यांचा काय उपयोग झाला नाही या संघटनेत. पण त्यांच्या मुलानं उद्धवजींची साथ सोडली नाही, त्यालाही त्याचं करिअर करायचं होतं. खासदारकी आवाक्यात दिसत होती, जिंकला असता तिथून. आता मुलगा उभा राहतोय म्हणून तिथून गजाभाऊंनी मिळत असलेली उमेदवारी नाकारली खासदारकीची. ऐन वेळेस ईडीला घाबरून शिंदेकडे आलेले किंबहुना उद्धवजींनी पाठवलेले रवींद्र वायकर त्या मतदारसंघातून लढले. अवघ्या 40-42 काहीतरी मतांनी ते जिंकले. हा विजय आजही संशयास्पदच मानला जातोय. वायकरांच्या पत्नी नंतर आमदारकीला उभ्या राहिल्या,
पण त्यांचा पराभव झाला. या दोन सेनांमधल्या लढाईत नेमकं कोण सरस आहे हे ठरवणारा हा पराभव होता. आता 2022 ते 2024 स्वतः शिंदेसाहेब मुख्यमंत्री म्हणून खऱ्याखुऱ्या लोकसेवकासारखं, एका सच्च्या शिवसैनिकासारखं तो लोकांसाठी रात्र जागणारा शिवसैनिक कसा होता तसा नडून भिडून काम करणारा CM राज्यानं पाहिला. अनेक जण बोलतात मागच्या 60 वर्षात असा मुख्यमंत्री पाहिला नाही लोकांची कामं करणारा, लोकांना 24 तास अवेलेबल असणारा. निश्चितच चांगलं काम केलं त्यांनी. शिवसैनिक नावाच्या प्रजातीला नेहमी त्याच्या या अशा निर्व्याज समाजकार्यामुळे चिडवलं जायचं. लेनांना देणं फोकट का शिवसेना. पण प्रत्यक्षात वरच्या स्तरावर काय झालं तर मातोश्रीवर लेना बँकेची एक ब्रांच सुरू झाली होती, जिथं लेना माहिती होतं, देणं म्हणजे काय माहीतच नव्हतं, सिर्फ लेना ही लेना. मग हा टोमणा मारावा असा एकही शिवसैनिक मुंबईत महाराष्ट्रात दिसेनासा झाला ज्याला कोणी म्हणेल लेनांना देणं फोकट का शिवसेना. कोणीच नाही. आज राहुल कनालसारखे तथाकथित समाजसेवक शिवसैनिक बनून फिरतायत. आधी तो त्या आदूबाळाच्या छत्रछायेत होता, आता शिंदेंच्या गुहेत आहे. ज्यांना राजकारणातलं ABCD समजत नाही असे लोक, पण त्यांना धंदा मात्र व्यवस्थित समजतो असे लोक. शिंदेंकडचं नगरविकास खातं आपल्याला बरंच काही देऊ शकतं हे ज्यांना माहीत आहे ते लोक आज नवशिवसैनिक बनून आजच्या शक्तिशाली शिवसेनेच्या मागे उभे आहेत. ठाकरेंकडे होते, खिचडी वाटपातही घोटाळे करणारे लोक होते, आणि तसेही लोक आता शिंदेंकडे आणले गेलेत. ये बाबा. तर शिंदे साहेबांची यात काही चूक आहे असं मला वाटत नाही, कारण आज त्यांना महाशक्तीला दाखवायला फौज पाहिजे. सगळी शिवसेना रिकामी करून मी सोबत आणली हे त्यांना तर दिल्लीला दाखवायचंच आहे. पण तुमच्या मागे गोळा झालेली फौज तुमच्यासाठी हाती शस्त्र घेऊन लढण्याच्या कामाची आहे का याची कधी चाचपणी केली आहे का? तळागाळात तुमचं नेतृत्व लोकप्रिय आहे, नो डाऊट, पण तुमची संघटना पोचली आहे का तिथपर्यंत? सगळे त्या खोक्यातल्या मिठाईच्या वासानं आकर्षित झालेले भांड आहेत सगळे. महानगरपालिकेला 100हून अधिक जागांवर शिंदे साहेबांनी उबाटा सेनेचे विजयी उमेदवार आपल्याकडे खेचले होते. त्यांच्या प्रभागात निधीचा पाऊस पाडला होता. हा पाऊस छत्री उलटी धरून त्यात जमा करून अनेकांनी आपल्या घरी नेला आणि आपल्या घरातली हंडा कळशी भरली. पण BMCत 29 नगरसेवकांच्या पुढे तुम्हाला त्यांनी का नेलं नाही? मग ही फौज खरंच तुमच्या कामाची आहे का शिंदेसाहेब? आज खरंच सच्च्या शिवसैनिकाला प्रश्न पडलाय की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? दोन्हीकडच्या सेना अशा नाही तर तशा कडवट चव देत तोंड वाकडं करायला लावतायत. मराठी माणसाची खरंच कोणालाही काही पडलेलं नाहीये. हिंदुत्वाचा रंग कोणता हे सुद्धा तपासावं लागतंय आता इथे. त्या उबाटांनी परभणी नगरपालिका काय परिषदेत निवडणूकची जी झाली होती ती जिंकली. महापौर मुसलमान बनवला. मग त्यावर केवढा काथ्याकूट, केवढा राडा, किती टीका झाली त्यांच्यावर. तिथंच त्याच परभणीत शिंदेंनी विधान परिषदेला मुस्लिम उमेदवार दिला, आणि तो मुस्लिम नुसता उमेदवार आहे किंवा असा साधासुद्धा मुसलमान आहे तर नाही, तो कट्टर मुसलमान आहे. गौरक्षकांच्या मागे हात धुवून लागतो म्हणे. म्हणजे यांना जाका आणि त्यांना काढा. खरंच विचारतोय मी, सामान्य शिवसैनिकानं, सच्च्या शिवसैनिकानं काय करायचं आता या परिस्थितीत? दोन्हीकडे झेंडा आहे, भगवा झेंडा आहे, पण त्यातला खरा भगवा कोणाचा हा प्रश्न कायम राहणार आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना मागच्या 60 वर्षात टप्प्याटप्प्यानं संपली आहे हे मान्य करा. आता जी उरली आहे ना ती 2 शकलं उरली आहेत त्यातलं उजवं कोण डावं कोण हे येणारा काळच सांगेल. पण तुम्ही आम्ही ठरवणं फार कठीण आहे. मी माझ्या बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या माझ्यासारख्या असंख्य मराठी माणसांना ताठ मानेनं आणि ताठ कण्यानं जगायला शिकवणाऱ्या शिवसेना नामक लढाऊ संघटनेला तिच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा द्यायला आलो होतो खरा. आता देऊ की नको करता करता देऊन टाकल्यात शुभेच्छा. त्यामुळे थांबतो मित्र. हे झालं माझ्या मनातलं. तुमच्या मनातही काहीतरी घोळत असेलच. तुम्ही ती शिवसेना जवळून पाहिलेली असेल, तेव्हा तुमच्या मनात काय आहे कमेंट्समधून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.